आता मी बनवते आहे वडापाव आणि आता त्यासाठी आपण ती आलू उकळून घेणार आहे. पहिले आलू उकळून घेतले आणि इथे मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली. आलूची सालं काढून घेणार आहे आणि त्याला मॅश करून घेणार आहे. इथे मी पातेल्यात तेल घातले आणि आता मी यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं आणि इथे पेस्ट करून घेतलेली ती टाकून दिली. याला फिरवून घ्यायचं. बेसनमध्ये मी गोवा घालून घेतले आणि आता याचं बॅटर बनवून घ्यायचं. आता मी हे वडे तळून घेणार आहे.